मुंबईच्या एलटीटी टर्मिनस समोरच्या मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत नसल्यानं ओला चालक थेट नाल्यात पडला। सुदैवानं दुर्घटना टळली। मुसळधार पावसामुळे मालाडच्या भुयारी मार्गात अडकलेली गाडी पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाली। या गाडीतील प्रवाशांना आणि चालकाला पोलिसांनी सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली। चेंबूरमधील सखल भागात असलेल्या सिंधी कॉलनीत गुडघाभर पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना रिक्षा चालकांसह रहिवाशांची कसरत। आणि मुंबईमध्ये तुफान पाऊस। मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबईमध्ये 6 तासात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। रात्री 1 ते सकाळी 7 पर्यंत 6 तासात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस। दादर, पवई, सायन, चेंबूरसह पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद। मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं। मुंबईमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून घोषणा। मुसळधार पावसाचा काही आमदार आणि मंत्र्यांनाही फटका। पावसामुळे विदर्भ एक्सप्रेस खोळंबल्यानं मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसंच अमोल मिटकरी यांचा ट्रॅकवरून चालत प्रवास। रायगड जिल्ह्यातही काल रात्रीपासून कोसळत असलेल्या पावसामुळे कर्जत स्थानकात पाणी साचलं। त्यामुळे कर्जतवरून मुंबईकडे जाणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या बंद। अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एक्सप्रेस रद्द झाल्यानं प्रवाशांचा मोर्चा बस स्थानकाकडे। बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दादर आणि प्रभादेवीमधील सखल भागात पाणी साचलं। नेहमीप्रमाणे दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं। पावसामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम। वाहतुकीचा वेग मंदावला। मुंबईतील किंग सर्कल परिसराला तळ्याचं स्वरूप। कामावर जाणाऱ्यांची कोंडी। पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचा खोळंबा। बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी। मुंबईतील पावसाचा रस्ते वाहतुकीवर देखील परिणाम। पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतूक कोंडी। विलेपार्लेजवळ ट्रॅफिक जाम। मुसळधार पावसामुळे अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचलं। पार्क केलेल्या अनेक दुचाकी पाण्याखाली। अँब्युलन्सलाही पाण्यातून वाट काढताना अडथळे। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे ते ओल्ड नागरदास रोडला जोडणारा मुख्य रस्ता वाहून गेला। त्यामुळे पालिकेच्या कामावर नागरिकांकडून सवाल उपस्थित। अंधेरी पश्चिमेकडील अंबोली झोपडपट्टीतील अनेकांच्या घरात पाणी शिरलं। झोपेत असताना घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। अनेकांच्या घरातील सामानाचंही नुकसान। मुंबईच्या एलटीटी टर्मिनस समोरच्या मोठ्या नाल्याला संरक्षक भिंत नसल्यानं ओला चालक थेट नाल्यात पडला। सुदैवानं दुर्घटना टळली। मुसळधार पावसामुळे मालाडच्या भुयारी मार्गात अडकलेली गाडी पाण्यावर तरंगताना पाहायला मिळाली। या गाडीतील प्रवाशांना आणि चालकाला पोलिसांनी सुखरूप बाहेर काढल्यानं दुर्घटना टळली। रत्नागिरीतील संगमेश्वरमधील गड नदीला पुन्हा पूर। पुराचं पाणी मागजन बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। चेंबूरमधील सखल भागात असलेल्या सिंधी कॉलनीमध्ये गुडघाभर पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना रिक्षा चालकांसह रहिवाशांची कसरत। मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्टेशन परिसर जलमय। स्टेशन परिसरात जवळपास गुडघाभर पाणी साचल्यानं मुंबईकरांचे हाल। पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण। खार सबवेमध्ये पाणी साचल्यानं वाहतूक बंद। अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा। पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। मुंबईच्या दिंडोशी डोंगरावरील वालभट नदीचं उगमस्थान असलेल्या नागरी निवारा धबधबा प्रवाहित। मुंबईमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसानंतर यंदा पहिल्यांदाच धबधबा प्रवाहित। शहापूर तालुक्यात झालेल्या पावसानं धरण क्षेत्रामध्ये पाण्याच्या पातळीत वाढ। भातसा धरण क्षेत्रामध्ये 247 मिलीमीटर पावसाची नोंद। पुण्यानंतर आता नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस देखील रद्द। प्रवाशांचे हाल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। पावसामुळे पंचगंगेची पाणी पातळी 33 फुटावर। जिल्ह्यातील 56 बंधारे पाण्याखाली। धोकादायक वाहतूक टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्गातील तेरेखोल, कर्ली आणि वाघोटन नदी इशारा पातळीच्या वर। अनेक घरांमध्ये पुराचं पाणी। भातशेती देखील पाण्याखाली। तर निर्मला नदीच्या पुरामुळे रस्ता उखडून खड्डा पडल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला।
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मालपे पेडणे भागात पुन्हा दरड कोसळली। दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेडणे शहरातून वळवण्यात आली आहे। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे म्हसळा तालुक्यातील ढोरजे नदी पुलावरून पाणी वाहू लागलं। पाणी कमी होईपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद। 4 ते 5 गावांचा संपर्क तुटला। रायगडमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसात लोणेरे श्रीवर्धन रस्त्यावरती झाड कोसळल्यानं राज्य महामार्ग बंद। पर्यायी वाहतुकीसाठी गोरेगाव माणगाव मोरबे मार्गे म्हसळाकडे येण्यासाठी पर्यायी रस्त्याचा वापर। मुसळधार पावसामुळे रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद। किल्ल्यावर पायी जाणारा चित दरवाजा आणि नाणे दरवाजा हा मार्ग बॅरिकेडिंगने बंद, तर किल्ल्यावर जाणारा रोपवे मार्गही प्रशासनाकडून बंद। ठाण्यातील पडवळनगर येथील अजिंक्यतारा इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरच्या एका घराचा स्लॅब कोसळला। आज पहाटेची घटना। घरातील एक जण किरकोळ जखमी, तर घरातल्या सामानाचं नुकसान। परभणीमध्ये 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाची संततधार। पावसामुळे पिकांना जीवदान तसंच वातावरणात गारवा, मात्र अद्यापही जलाशय भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा। परभणीच्या पालम तालुक्यातील गळाटी नदीला पूर। कंत्राटदारानं वेळेत पुलाचं काम न केल्यानं 5 गावांचा संपर्क तुटला। अकोला जिल्ह्यामध्ये रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग। पावसामुळे शहरातील डाबकी रोड शिवाजीनगरमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ। अकोल्याच्या चांदूरमध्ये पावसाची संततधार। सतत सुरू असलेल्या पावसामुळे भाजीपाल्याची लागवड करण्यात आलेली शेती पाण्याखाली। पावसामुळे अकोल्यातील पोलीस भरती प्रक्रिया रद्द। आज होणारी मैदानी चाचणी आता 11 जुलैला घेतली जाणार। दरम्यान भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची अकोला पोलीस लॉन इथं तात्पुरती व्यवस्था। अकोल्याच्या अकोटमध्ये नव्यानं बांधण्यात आलेला पूल खचला होता। त्यानंतर आता करोडी फाटा नदीच्या पुलावरील आधार भिंत कोसळल्यानं पुलाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह। वीरा देसाई रोडवर पाणी साचल्यानं पार्श्वनाथ वृद्ध आश्रमातील वृद्धांना अँब्युलन्सच्या मदतीनं जवळच्या कृष्ण मंदिरात नेण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू। नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता। अनेक शेतात पावसाचं पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली। बुलढाण्यातील गारडगावला पुराचा वेढा। पुरामध्ये अडकलेल्या बापलेकांना आपत्ती व्यवस्थापन विभागानं पोकलेनच्या सहाय्यानं बाहेर काढलं। प्रशासनाचा ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा। आयएमडीचा सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, आसाम, नागालँड, त्रिपुरा, मिझोराम, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तराखंड, उत्तर प्रदेश राज्यांना अतिवृष्टीचा इशारा। मुसळधार पावसामुळे केदारनाथ बद्रीनाथ महामार्गासह 115हून अधिक रस्ते बंद। चारधाम यात्रा थांबवण्यात आली। 6000 भाविक ठिकठिकाणी अडकून पडले। गंगा, अलकनंदा, भागीरथीसह अनेक नद्या धोक्याच्या चिन्हाजवळ। हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे 76 रस्ते बंद। एकूण 70 पाणी पुरवठा योजना आणि 34 वीज पुरवठा योजना खंडित। 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान 72.1 मिलीमीटर पाऊस। या कालावधीतील सामान्य पावसापेक्षा हा पाऊस 66% जास्त। 600 भाविक हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये अडकले। राज्य सरकारनं हरिद्वारच्या पलीकडे जाण्यास बंदी घातली। गंगोत्री आणि यमुनोत्रीकडे जाणाऱ्या 480 प्रवाशांना भद्रकोली चेकपोस्टवरती थांबवण्यात आलं। आसाममधील पूरपरिस्थिती नियंत्रणाबाहेर। आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू। आज राहुल गांधी पूरग्रस्तांची भेट घेणार। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा